नमस्कार मित्रो, याचा डाळिंब प्लॉटमध्ये बघेमध्ये तुम्हाला मागे म्हटलं होतं आपण आंतरपीक पेरू घेतलेलं आहे. ते एक वेगळं कारण होतं, परंतु पेरू एकदम हेल्दी कंडिशनमध्ये आहे. त्याच्यानंतर डाळिंबसुद्धा हेल्दी कंडिशन आहे. मग अशा वेळेस काय करायचं, डाळिंबाला पेरूचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. डाळिंबाचा थोडा त्रास झाला तर चालेल, परंतु ही काळजी घ्यायची की पेरूमुळं डाळिंबाला काही नुकसान होता कामा नये. त्यासाठी काय केलेलं आहे, ह्याला आपण 2 वर्षापासून हायडीसी सिस्टीममध्ये कटिंग केलेली आहे. हे बघा, मोठमोठ्या फांद्या कट करून टाकायच्या. ह्याच्यासोबत ह्याची कटिंग केलेली, ह्याच्यासोबत ह्याचं धरलेलं आहे. पेरूचा खर्च हा 0 आहे. ह्याचा खर्च कधी राहील, ह्याला जेव्हा फॉर्म लावायचं, फॉर्म पुरताच खर्च राहील. का तर खतं औषधं सगळं ह्याच्यासोबत चालू आहे. आता फवारणी करते वेळेस हा गॅप जो आहे हा पेरू त्याला अटॅच करून होऊन जातो. त्यासाठी 0 खर्च मला चालेल. फक्त फॉर्मचा जो काही ₹1.5 खर्च येईल तोच खर्च राहणार आहे आणि बूस्टर येईल देऊन जाईल. हे बघ कशी ह्याला फूट इतकी सुंदर झालेली आहे. आणि याच्यासोबत फुटीसोबत लगेच शेपका कळी लगेच शेपका, हे मिळे बनणे ह्या पद्धतीनं. हे बघ कळी, ह्याचं बेनिफिट खूप चांगला होऊन जाईल. हे का घ्यायचं कारण वेगळं होतं, तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे. पण आज मी तिला खूप बेनिफिट आहे. आता सरासरी एका झाडाला 60 ते 70 ते 80 फॉर्म बसणार आहे. 80 फॉर्म म्हणजे 20 किलो एक झाड देणार आहे. जवळपास 8,000 झाड आहेत. 8 दुनी 16, 160 टन, कमीत कमी 150 टन तर पेरू होऊन जाईल. म्हणजे डाळिंबाचा खर्च हा पूर्णतः पेरू काढून देणार आहे. ह्या हिशोबानं जर तुम्हाला वाटलं आपल्या बागेमध्ये कमजोरी आहे असं, तर एक 5 वर्षापूर्वी मला प्रॉब्लेम आला होता, त्याच्यामुळे हे घेतलं होतं. बाग कंडिशन असेल तर हे काही उद्योग करू नका. बाग कंडिशन असेल तर प्रिकॉशन भविष्यासाठी म्हणून करण्यास हरकत नाही. बघा, एकदम हेल्दी कंडिशन, लगेच कळी चालू आहे, लगेच शेटिंग चालू आहे याची. आणि मग ह्याच्यासोबत कापड टाकणं, ते झाकून जाणार, म्हणजे एकदम फ्रेश माल तयार होणार. फ्रेश म्हणजे एक नंबर क्वालिटी. आणि मग त्याला रेटसुद्धा मिळून जाईल. ह्याच्या अगोदर हा 1 महिना पेरू अगोदर निघणार आहे डाळिंबाच्या अगोदर. त्या हिशोबानं हार्वेस्टिंगला काही अडचण नाही. ह्याची हार्वेस्टिंग येईपर्यंत ह्याची हार्वेस्टिंग होऊन जाते. त्यासाठी अतिशय बेनिफिट झालेला आहे. म्हणजे जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो तेव्हा असे काही निर्णय घ्यावे लागतात आणि तो बेनिफिट होऊन देऊन जातात. त्यासाठी जर कंडिशन तुमच्या बागेची एकदम हेल्दी असेल तर काही करू नका. जर कंडिशन थोडी तुम्हाला वाटलं बा अशी तशी आहे तर त्या हिशोबानं बघा तुमच्या हिशोबानं, आणि मग उत्पादनाला काही कमी नाही. नमस्कार.